नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मात्र सुरुवातीला पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्तानं राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. ठाकरे आणि शिंदे पक्षाकडून शक्ती प्रदर्शन होण्याची शक्यता. रत्नागिरीतल्या शेटे नगरात गॅस गळतीनं स्फोटात जखमी झालेल्या अशफाक शेख यांचा मृत्यू. मृतांची संख्या पोहोचली 3 वर. कालव्याचं पाणी वस्तीत शिरल्यामुळे खळबळ. अमरावतीतल्या तिवसा तालुक्यातली घटना. संबंधित विभाग दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप. घरगुती वादातून महिलेसह 3 मुलींना शिवीगाळ आणि जबर मारहाण. भंडाऱ्याच्या नवे गावातली धक्कादायक घटना. रोजगार सेवकासह आई विरोधात गुन्हा दाखल. राज्यात 1.5 कोटींपेक्षा जास्त किमतीचे बनावट हॉलमार्क केलेलं सोनं जप्त. महाराष्ट्रात 6 ठिकाणी भारतीय मानक ब्युरोची कारवाई. अंदमान निकोबार द्वीपसमूहातील 21 बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची देणार नावं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी होणार सहभागी. कलवरी श्रेणीतली 5वी INS वागीर पाणबुडी आज नौदलात होणार सामील. सर्वात कमी वेळात तयार झालेल्या पाणबुडीचा बहुमान. या बुलेटिनमध्ये आपण राज्य, देश, विदेश, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातल्या महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोतच. मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी येते ती पाहूयात. BMCनं 377 वेळा ACBला अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. 395 विनंत्यांपैकी 377 प्रकरणांमध्ये परवानगी नाकारल्याची माहिती समोर आली आहे. चौकशी करण्यापूर्वी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असतं. माहितीच्या अधिकाराखालील डेटावरून असं स्पष्ट करण्यात आलं असून ACB कडून अशा 395 पैकी एकाही विनंतीला मान्यता देण्यात आलेली नाही. जेव्हा ACBला BMC किंवा कोणत्याही सरकारी विभागांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक असतं, जेव्हा कोणतीही विनंती प्राप्त होते तेव्हा अंतर्गत प्राथमिक चौकशी केली जाते आणि त्यावरती आधारित जर काही तथ्य नसेल तर परवानगी नाकारली जाते. काही प्रकरणांमध्ये आवश्यक असल्यास विभागीय चौकशी देखील केली जाते. मात्र ACBला चौकशीसाठी 377 वेळा परवानगी नाकारल्याच्या बाबतीत अधिक माहिती घेऊयात. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, काय आणखी माहिती? मुंबई महानगरपालिका ही देशातली सगळ्यात मोठी महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात तक्रारी दाखल केल्या जातात. अँटी करप्शन ब्युरोला अशा ज्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यापैकी जर आपण बघितलं तर आणि 18 वेळा अजून कुठल्याही पद्धतीची कामगिरी त्यावर करण्यात आलेली नाही असं दिसून येत आहे. जी प्रणाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये पाहूयात स्पेन न्यूज. अमरावतीतल्या तिवसा तालुक्यातल्या कालव्यातलं पाणी थेट वस्तीमध्ये शिरलं. घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली तर संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. औरंगाबादच्या पैठण इथे जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाला कठडेच नसल्यामुळे पुलावरून कार पाण्यात कोसळली. सुदैवानं नदीपात्रात पाणी थोडंच असल्यामुळे कारमधल्या तिघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. अरुंद असलेल्या या पुलाला गेल्या कित्येक वर्षांपासून कठडे नसल्यामुळे हा अपघात झाला. 2 डॉक्टरांच्या रेसमध्ये नागपुरातील पाडोळे चौका अगोदर रिंग रोडवरती मध्यरात्री 2 कार उलटल्या. हा अपघात इतका जोरदार होता की एक कार उलटून एका घराच्या भिंतीवरती जाऊन आदळली तर दुसरी कार छिन्नविछिन्न झाली. सुदैवानं या अपघातामध्ये डॉक्टरांना गंभीर जखमा झाल्या नाहीत. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातील कोकण रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचा कायापालट होणार आहे. रेल्वे स्थानकांना जोडणारे 37 रस्ते आता सिमेंट कॉन्क्रीटचे होणार असून यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 प्रमुख रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
प्रलंबित मागण्यांकडे रेल्वे मंत्रालयाचं लक्ष वेधून घेण्यासाठी रेल्वे कर्मचारी संप करण्याच्या तयारीत आहेत आणि या सगळ्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज मुंबईमध्ये रेल्वे कर्मचारी युनियनची बैठक होणार आहे। देशव्यापी संपाची रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा होईल। रत्नागिरीतल्या शेटेनगर इथे गॅस गळतीनं स्फोट झाला। यामध्ये मृतांची संख्या आता 3 वर जाऊन पोहोचली आहे। स्फोटात गंभीर जखमी झालेला अशफाक शेख यांचा मृत्यू झाला असून त्यांच्यावर कोल्हापुरातल्या रुग्णालयात उपचार सुरू होते। औरंगाबादच्या लासूर स्टेशनवरील रेल्वे फाटक बंद असल्यामुळे अंत्ययात्रा तब्बल अर्धा तास एकाच जागी खोळंबली होती। त्यामुळे किमान आता तरी भूमिगत पुलासाठी प्रयत्न करणार का असा संतप्त सवाल स्थानिक विचारतायत। येरवडा कारागृहातून अमरावती मध्यवर्ती कारागृहामध्ये आलेल्या 8 कैद्यांनी 2 कैद्यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केली। जखमी कैद्यांवर रुग्णालयात उपचार सुरू असून 8 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। घरगुती वादातून रोजगार सेवक आणि त्याच्या आईनं घराशेजारच्या एका महिला आणि तिच्या 3 मुलींना मारहाण केली। अश्लील शिवीगाळ देखील केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या नवेगाव बुज येथे घडली। महिलेच्या तक्रारीवरून करडी पोलिसात रोजगार सेवक आणि त्याच्या आईवरती गुन्हा दाखल झालाय। बीडच्या अंबेजोगाई शहराजवळ अवैध कला केंद्रावरती पोलिसांनी धाड टाकली। यावेळी परवाना नसतानाही कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। नाशिकचे जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं। इगतपुरीतील वेठबिगारी प्रकरणी साक्षीदार म्हणून हजर न राहिल्यामुळे हे वॉरंट बजावण्यात आलं असून 1 फेब्रुवारीपर्यंत अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले। नागपुरातल्या एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली। 4145 व्यापाऱ्यांची बँक खाती बंद करण्यात आली आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या नोटिशीला उत्तर न देणाऱ्या व्यापाऱ्यांची खाती बंद करण्यात आली आहेत। भारतीय मानक ब्युरोनं नागपूरसह पुणे, मुंबई आणि ठाणे शहरात केलेल्या छापेमारीत बनावट हॉलमार्क असलेले 2.75 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। बीआयएसनं निर्धारित करून दिलेली गुणवत्ता तपासणी न करता सोन्याच्या दागिन्यांवरती बनावट हॉलमार्किंग लावण्याचे प्रकार समोर आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली। वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवर परिवहन विभागानं कारवाईचा बडगा उगारलाय। एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत आरटीओनं 45,459 ट्रॅव्हल्सची तपासणी केली। यात 9,109 ट्रॅव्हल्स दोषी आढळले। राज्यात कडाक्याची थंडी पडली आहे तर मुंबईच्या हवेतील गारठा आठवडाभर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे मुंबईकरांना गुलाबी थंडीची अनुभूती आणखी काही दिवस घेता येईल। मुंबईतील हवेची गुणवत्ता सुद्धा आणखी 2 दिवस खालावलेलीच असेल। पुण्यातली हवा दिवसेंदिवस प्रदूषित होत चालली आहे। स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूडमधील हवेची गुणवत्ता अतिप्रदूषित झाली आहे। त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असल्यामुळे तज्ज्ञांनी पुणेकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। मागच्या वर्षात म्हणजे जून ते ऑक्टोबर 2022 या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात तब्बल 66,000हून अधिक हेक्टरवरची पिकं मातीमोल झाली। शेतकऱ्यांचं एकूण 9,963 कोटींचं आर्थिक नुकसान झालं। कोल्हापूर विभागातील ऊस तोडणीचं काम 60 ते 65% पूर्ण झाले। एकूण ऊसापैकी 151.24 लाख टन ऊसाचं गाळप झालं असून त्यापासून 159.99 लाख क्विंटल साखरेचं उत्पादन झालंय। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळेल असं आश्वासन कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी दिलं। त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यानंतर आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही फिल्म सिटीसाठी प्रयत्न सुरू केले। त्यांनी मुंबईतल्या चित्रपट निर्मात्यांना पंजाबमध्ये त्यांचे स्टुडिओ उभारण्याची विनंती केली आहे। 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावरती आलेले भगवंत मान फिल्म निर्मात्यांची भेट घेणार आहेत। आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि त्यानिमित्तानं दादर इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला फुलांची आरास करण्यात आली आहे। काही शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळी आले। विधान भवनात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्यात येणार आहे। आज बाळासाहेबांच्या जयंतीदिनी या तैलचित्राचं अनावरण करण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनीच म्हणजे आजच ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे।
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर दुपारी 1 वाजता संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत आणि यावेळी युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं मनसेकडून राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय. राज ठाकरे यांनी ज्यावेळेस शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळची ही आठवण करून देणारा व्हिडिओ आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जीवनावरील बाळासाहेबांचा राज या 2 अंकी नाटकाचा आज शुभारंभ होणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नातं या नाटकाच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला जातोय. औरंगाबादमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं पोस्टर लावण्यात आली आणि पोस्टरवरती बाळासाहेब ठाकरेंसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाकून नमस्कार करतानाचा फोटो आहे. या पोस्टरची सध्या शहरात चर्चा सुरू आहे. युवासेना कार्यकारिणीतून बाहेर पडलेले माजी नगरसेवक अमेय घोले युवासेनेच्या बॅनरवरती दिसलेत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात हे बॅनर लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि पक्षावरती ताबा मिळवण्यासाठी शिंदे आणि ठाकरेंमध्ये संघर्ष सुरू असताना यापुढे उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं भाजपला मोठा धक्का दिला. ठाकरे पक्षानं भारतीय जनता पक्षाचे युवा नेते डॉक्टर अद्वै हिरे यांना आपल्या गळाला लावलंय. हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून ते 27 किंवा 28 जानेवारीला ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत. जळगावमध्ये गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा ठाकरे पक्षाला धक्का दिला. धरणगावातील ठाकरे गटाच्या शहर प्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे पक्षात प्रवेश केला. गुलाबराव पाटलांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करण्यात आला. पदवीधर मतदारसंघाच्या 5 जागांसाठी बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली. ज्या सूचना आम्हाला प्राप्त होतील त्यानुसार आम्ही काम करू असं गुलाबराव पाटील म्हणाले. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपाच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रेट खली एकाच मंचावरती आले होते. केंद्रीय शहरातील मैदान दुरुस्त करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून 100 कोटी रुपये देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळेला एक मोठी बातमी पुण्यातून कसबा विधानसभेच्या रणनीतीबाबत भाजपच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज चंद्रकांत पाटील यांच्या घरी सकाळी 11 वाजता होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपची ही बैठक. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभेच्या रणनीती संदर्भात भाजपच्या पुणे शहर कोअर कमिटीची बैठक आज होणार आहे. या संदर्भात अधिक बोलूयात. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. वैभव, या बैठकीला कोण कोण असेल आणि कोणत्या विषयावर चर्चा? श्वेता, या बैठकीला चंद्रकांत पाटील त्यांच्यासह शहराध्यक्ष पुण्यातले सगळे आमदार जे आहेत भाजपचे हे आमदार उपस्थित राहणार आहेत. पुणे शहर भाजपची जी कोअर कमिटी आहे या कोअर कमिटीची ही बैठक असेल. कसबा विधानसभेतून उमेदवारी कुणाला द्यायची आणि प्रचाराची रणनीती जी आहे ती काय असेल, प्रभारी कोण असेल या निवडणुकीच्या, या सगळ्या गोष्टींवरती चर्चा जी आहे ती या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडच्या घरी 11 वाजता होईल. आणि त्यानंतर पुढील माहिती जी आहे ती चंद्रकांत पाटील देण्याची शक्यता आहे. आपल्याला माहिती आहे कसब्याच्या विधानसभेसाठी टिळक कुटुंबियांचं आणखी 3 इच्छुक जे आहेत नगरसेवक ते भाजपमधून त्यांची नावं चर्चेत आहेत. त्यामुळे ही उमेदवारी कुणाला मिळते इथपासून उत्सुकता जी आहे ती सगळ्यांची ताणली गेली आहे. त्यात काँग्रेसनं ही निवडणूक बिनविरोध होणार नाही असं स्पष्ट केलंय. कारण महाविकास आघाडीची ज्या 3 पोटनिवडणुका झालेल्या होत्या आमदारांच्या निधनामुळे तिथे सगळीकडे भाजपनं निवडणूक लढवलेली आहे. त्यामुळे कसब्याची जागा ही महाविकास आघाडीच्या काँग्रेसच्या वाटेला आहे. त्यामुळे इथं काँग्रेस निवडणूक लढवणार असं म्हणत काल काँग्रेसची पुण्यात बैठक झालेली होती. आता भाजपही एकूण सगळ्या निवडणुकींच्या घडामोडींनी वेग घेतलेला पाहायला मिळतो. वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आता पुन्हा पाहूयात स्पीड न्यूज. माघी गणेशोत्सवानिमित्तानं सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. मात्र यंदा बाप्पाच्या मूर्ती तब्बल 40% महाग झाल्यात. मात्र तरी देखील लोक मोठ्या उत्साहात मूर्ती खरेदी करत असल्याचं मूर्तिकारांनी म्हटलंय. वर्ध्यातल्या धोत्रा इथे कृष्णगिरी महाराज यात्रा उत्सव सुरू आहे. या उत्सवात हजारो भाविक सहभागी झालेत आणि उद्या महाप्रसादानं यात्रेची सांगता होईल.
जळगावात बहिणाबाई महोत्सवाचं आयोजन करण्यात आले आणि या महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांसह स्थानिक पातळीवरती असलेले विविध उद्योग व्यवसाय एकाच व्यासपीठावरती उपलब्ध झालेत. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ सुद्धा या महोत्सवात घेता येणार आहे. दरम्यान खासदार उन्मेष पाटील यांनी या महोत्सवाला भेट दिली. भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुरमाडी तूप इथे शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या आणल्या होत्या आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. दिल्लीतल्या विज्ञान भवनात आज प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 11 मुलांना पुरस्कार प्रदान केला जाईल. यामध्ये बीडच्या राजूर येथील रोहन बहीर याचा देखील समावेश आहे. अंदमान आणि निकोबार बेटातील 21 बेटांना आज परमवीर विजेत्यांची नावं देण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाला हजेरी लावतील. यावेळी नेताजींना समर्पित राष्ट्रीय स्मारकाच्या मॉडेलचं देखील मोदींच्या हस्ते अनावरण होणार आहे. सायलेंट किलर म्हणून ओळख असलेली INS वागीर ही पाणबुडी आज भारतीय नौदलात दाखल होते. भारतीय बनावटीची माझगाव डॉक इथे बांधण्यात आलेली INS वागीर ही कलवारी वर्गाची 5वी पाणबुडी आहे. सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटनं कोची विमानतळावरती एका प्रवाशाकडून 85 लाख रुपये किमतीचे 1979 ग्रॅम सोनं जप्त केलंय. अब्दुल असं प्रवाशाचं नाव असून तो मूळचा मल्लपुरमचा रहिवासी आहे आणि पायाला सेलोटेपच्या मदतीनं त्यानं हे सोनं लपवून आणलं होतं. उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद इथे एक मुलगी भर रस्त्यात कार उभी करून एका चित्रपटाच्या गाण्यावरती नृत्य करत रील बनवत होती. ही मुलगी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांकडे पाहून अश्लील हातवारे सुद्धा करत होती. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या कारच्या मालकाला 17,000चा दंड ठोठावलाय. उत्तर प्रदेशातल्या मेरठ इथल्या विद्यापीठात 2 परदेशी मुलींसोबत गैरवर्तणूक करण्यात आली. काही विद्यार्थी या मुलीची छेड काढताना दिसण्यात आले आणि त्यानंतर तातडीनं पोलिसांनी इथे दाखल होऊन मुलींना सुरक्षितरित्या बाहेर काढलं. या मुली विद्यापीठात धर्मांतरासाठी आल्याचा आरोप केला जातोय. रशिया युक्रेनचा संघर्ष अजूनही सुरूच असून रशियन सैन्याने युक्रेनवरती हवाई हल्ला केला आणि या हल्ल्यात युक्रेनचे रणगाडे उद्ध्वस्त करण्यात आले असून या एअर स्ट्राईकचा व्हिडिओ देखील समोर आलाय. ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी 15 दिवसात 3 मंदिरांची तोडफोड केली. मेलबर्नच्या अल्बर्ट पार्कमधील इस्कॉन मंदिरात हिंदू विरोधी फलक लावण्यात आलेत. मंदिराच्या भिंतींवरती हिंदुस्थान मुर्दाबाद असा मजकूर लिहिल्याचं पाहून खळबळ माजली. यानंतर एक मोठी बातमी औरंगाबादमधून. पेपर फुटीचा धक्का घेतल्यानंतर प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रावरतीच ऑनलाईन पद्धतीनं आता पोहोचवण्यात येणार आहेत. डी फार्मसीच्या बॅकलॉगचा पेपर फुटण्याच्या प्रकरणानंतर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. राज्य मंडळानं वितरण प्रणालीमध्ये मोठा बदल केलेला आहे. पेपर फुटीच्या भीतीपोटी आता पेपर फुटी थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. औरंगाबादमधल्या पेपर फुटीचा धक्का बसल्यानंतर प्रश्नपत्रिका आता थेट परीक्षा केंद्रांवरती ऑनलाईन पद्धतीनं पोहोचवल्या जाणार आहेत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, ऑनलाईन पद्धतीनं प्रश्नपत्रिका पोहोचवल्यानंतर पेपर फुटीचा धोका कमी होणार आहे का? निश्चितपणे त्याला आळा बसू शकतो, कारण हा पेपर कुठल्याही पद्धतीने प्रिंट केला जाणार नाही किंवा त्याचं वितरण एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर होणार नाही. त्यामुळे तो ऑनलाईन डायरेक्ट ज्या केंद्रावर परीक्षा आहे त्या केंद्राच्या परीक्षा प्रमुखाच्या पीसीवर तो अर्ध्या तासापूर्वी त्यांना भेटेल आणि त्यानंतर त्याचे प्रिंट काढून जेवढे परीक्षार्थी आहेत त्यांना तो वाटण्याचा आहे. त्यामुळं वितरण नाही, त्यामुळे आता पेपर फुटीचा धोका 100% टळला असं आपल्याला म्हणता येईल. मात्र या मागची महत्वाची गोष्ट अशी आहे की न्यूज 18 लोकमतनी हा प्रकार सगळा जगासमोर आणला आणि बॅकलॉगचा एक पेपर न्यूज 18 लोकमतच्या हाती 24 तास आधी लागला होता आणि त्यानंतर आपण बातमी केल्यानंतर विभागाला जाग आली आणि विभागाने 3 उच्च सदस्य स्तरीय तपास यंत्रणा सुद्धा उभी केलेली आहे आणि पोलिसात याबद्दल तक्रार झाली आहे. पोलीस सुद्धा याबद्दलचं काम करते आहे की हा नेमका पेपर फुटला कुठून. मात्र आता ऑनलाईन पेपरमुळे जवळपास पेपर फुटीचा धोका टळला न्यूज 18 लोकमतच्या बातमीमुळे. सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलंय आणि अभिवादन केलं. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन असं ट्विट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं बार्शीमध्ये भव्य रांगोळी साकारण्यात आली। सोलापूरच्या बार्शी इथल्या शिवशक्ती मैदानामध्ये 30 बाय 40 फूट इतकी भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे। सुमारे 100 किलो इतक्या रांगोळीचा वापर ही कलाकृती साकारण्यासाठी करण्यात आलाय। बाळासाहेब ठाकरे यांचं पोर्ट्रेट या रांगोळीतून साकारण्यात आलंय आणि कलाकार महेश म्हस्के यांनी अनोख्या पद्धतीनं बाळासाहेबांना अभिवादन केलं। आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।